मी आता जिममधनं आलोय, आता माझं जेवणाचं टायमिंग, मी जेवणार आहे. माझं जेवणाचं ताट दाखवत नाही. दाखवतो कशासाठी की तुम्हाला कसा जेवणाचा बॅलन्सड डाएट असावा. बऱ्याच वेळा काय होतंय, आम्ही 1 टाइम जेवतो 2 टाइम जेवतो हे म्हणतोय आपण, पण बॅलन्सड डाएट कसा असावा, ताटात बॅलन्स कसा असावा आहाराचा हे सांगतो. ही खाली दाखव कॅमेरा. मी भात घेतलाय, आपण बरेच जण म्हणतो मी भात सोडला, वजन वाढतंय, पोट सुटतंय. त्या भाताला दोष देऊ नका. त्याच्याबरोबर मी काय घेतलंय, प्रोटीन म्हणजे अंडी, आणि त्यासोबत फायबरसाठी काकडी आणि टोमॅटो घेतलाय. बाकी मी आमटी बंद केल्या का, भात बंद केलाय का, हे दोन्ही पण घेतलंय. तुम्हाला तुमचं पोट आणि वजन कमी करायचं असेल तर हा वजन कमी करणं सोपं आहे, पण हे खात बॅलन्स झाला पाहिजे डाएट, आणि ते मेंटेन राहिलं पाहिजे वजन. त्याच्यासाठी असा बॅलन्स डाएट लागतो. आपण उलटं करतोय, आपण भात वगैरे सोडतो, नुसतं सॅलड वगैरे कसं खातोय आणि वजन कमी करतो, पुन्हा काही दिवसांना वजन वाढतंय. ह्याच्यासोबत तुम्ही आता भाकरी घेऊ शकताय, चपाती घेऊ शकताय, पण मेन काय आहे तर प्रोटीन आणि फायबर. बघा मी अंडी घेतलेत, आणि ह्याच्याबरोबर रेग्युलर आपली जी काही आमटी आहे, मग काही जण आमटी म्हणतात, काही जण ग्रामीण भागातील शेतकरी असतील ते कालवण म्हणतात. हे सर्वसामान्य लोकांसाठी असा बॅलन्सड डाएट आहे. वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, लय मोठा विषय नाही. बिंदास्त राहा, पॉझिटिव्ह राहा. हे फक्त असं बॅलन्स. तुम्ही आता अंडे खात नाही, ठीक आहे, मूग, मटकी, चवळी, जी काही कडधान्य आहेत, ज्या डाळी आहेत, त्याचं ते उसळ घ्या, वरण घ्या करून, थोडं ताक घ्या, थोडं दही घ्या. हे अशा पद्धतीनं बॅलन्स करायचं आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. वजन पोट कमी होतंय बिंदास्त, आणि व्यायामाला हालचाली करायच्यात. अशाच माझ्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.